छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे या ठिकाणी आणि ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण एवढे जण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपले आमदार आदरणीय भास्करराव जाधव साहेब, त्याचबरोबर जिल्हा संपर्क प्रमुख बेटकर साहेब, पानगले गुरुजी, सुभाषजी मोहिते साहेब, मुळे भाऊ, अरुणाताई आंबरे, सर्व प्रकाशजी मोरे साहेब, आमचे दत्ताअण्णा वणकर, सचिनजी बाईत, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व प्रमुख व्यक्ती आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज या ठिकाणी वेळणेश्वर गटाचा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडतोय. माझ्या आधी अनेक भाषणं झालीत आणि म्हणून मी आपला फार वेळ काय घेऊ इच्छित नाही, परंतु 27 जुलैला याच सभागृहामध्ये जो पक्षप्रवेश आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रताई ठाकूर यांचा पक्षप्रवेश पार पडला आणि तो पक्षप्रवेश मुळामध्ये 26 तारखेला ठरला होता, परंतु तो जाणून बुजून त्या ठिकाणी 27 तारखेला उद्धव साहेबांचा वाढदिवस होता आणि म्हणून उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना धक्का दिला, अशा प्रकारच्या बातम्या याव्यात, आमदार भास्करराव जाधव साहेबांना धक्का दिलात, अशा प्रकारच्या बातम्या याव्यात याकरता म्हणून तो 26 तारखेचा पक्षप्रवेश 27 तारखेला आयोजित केला गेला. अरे परंतु ज्या उद्धव साहेबांचे 40 आमदार सोडून गेले, इतके खासदार सोडून गेले, ज्या आमदार भास्करराव जाधव साहेबांनी अनेक संकट आजपर्यंत झेलली, त्या उद्धव साहेबांना आणि त्या आमदार भास्करराव जाधव साहेबांना तुम्ही काय धक्का लावू शकता? ही तुमची काय भिशात आहे की तुम्ही त्यांना धक्का लावाल? आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा धक्का हा आमदार भास्कर जाधव साहेबांना लागलेला नाही. आणि त्याचं उत्तर आज या ठिकाणी झालेली ही गर्दी आहे की अशा प्रकारच्या पक्षप्रवेशांनी आमदार भास्करराव जाधव साहेबांना धक्का लावणं हे काही शक्य नाही, हे काही सोपं नाही, कारण भल्या भल्यानं आमदार भास्करराव जाधव साहेबांनी धक्का दिलेला आहे. भल्या भल्यानं आमदार भास्करराव जाधव साहेबांनी धक्का दिलेला आहे. आणि म्हणून जर आपण रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास काढून बघाल, राजकारणातला जर इतिहास काढून बघाल, तर सातत्याने गेली 40-42 वर्ष या ठिकाणी जर का कोणी राजकारणामध्ये सातत्याने जर निवडून आले असतील तर ते फक्त आणि फक्त आपले आमदार भास्करराव जाधव साहेब आहेत. फक्त आणि फक्त आमदार भास्करराव जाधव साहेब आहेत. एक वेळा त्यांच्या वाटेला अपयश आलं, एक वेळा त्यांच्या वाटेला अपयश आलं, परंतु पुन्हा एकदा सांगतो की रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास काढून बघा, ज्याच्या म्हणून त्या ठिकाणी पदरामध्ये अपयश आलं, विशेष करून आमदारांमध्ये, तर आपण चिपळूणचे आमदार बघा, आपण दापोलीतले आमदार बघा, आपण खेडचे आमदार बघा. दापोलीमध्ये त्या ठिकाणी सूर्यकांत दळवी साहेब एकदा पडले, पुन्हा त्या ठिकाणी निवडून येऊ शकले नाहीत. संजयराव कदम पडले, पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. रामदास भाई कदम पडले, पुन्हा त्या ठिकाणी लोकांच्यातून निवडून येऊ शकले नाहीत. चिपळूणमध्ये गेलात, आमदार सदान चव्हाण साहेब पडले, पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. रमेश भाई कदम पडले, पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. सुभाषजी पणे साहेब पडले, पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. गणपतराव कदम राजापूरमधनं पडले, पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. फक्त आणि फक्त आले ते आपले आमदार भास्करराव जाधव साहेब आले. फक्त आणि फक्त आमदार भास्करराव जाधव साहेब आले. इतकी घट्ट नाळ ही जनतेशी त्यांनी जोडलेली आहे. हा गुहागर विधानसभा मतदारसंघ हा काय पूर्वीपासून त्यांचा मतदारसंघ नाही. हा पूर्वीपासून त्यांचा मतदारसंघ नसताना देखील इथं त्या ठिकाणी ते 2007 साली आले. इथं आल्यानंतर प्रत्येक त्या ठिकाणी घरोघर जाऊन जुनी जाणती लोक त्यावेळेसची पक्षाची कोण आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी जाऊन भेटले. त्या सर्वांना जाऊन त्या ठिकाणी भेटले, सर्वांना साथ घेतली, जवळ केलं आणि बघता 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 एक 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 माणूस त्या ठिकाणी त्यांनी जोडला. एक माणूस त्या ठिकाणी जोडला. आपण सर्वांनी त्यांना 2009 साली निवडून दिलात.
आदरणीय पवार साहेबांनी त्यांना मंत्री केला. मंत्री केल्यानंतर कोणालाही दमदाटी त्यांनी केलेली नाही, कोणाचीही अडवणूक केलेली नाही, कोणाची पायवाट रोखून धरली नाही, कोणाची विहीर अडवून धरली नाही, तो कोणाच्या बागेचं पाणी अडवून धरलं नाही. तर प्रत्येकाच्या त्या ठिकाणी प्रत्येकाचं विकास काम करून, प्रत्येकाला आपुलकीने त्या ठिकाणी जवळ करून प्रत्येकाची विकास कामं केली. आणि ज्याचा उल्लेख आदरणीय पांडुरंग शेठ कापले यांनी केला, अतिशय भाऊक ते त्या ठिकाणी या ठिकाणी आपण झालेले बघितलं. त्यांनी उल्लेख केला, त्यांनी स्वतःपुरती उल्लेख केला. अशा असंख्य लोकांना त्या ठिकाणी त्यांनी मदत ही स्वतः आमदार भास्कर जाधव साहेबांनी केली. आणि म्हणून बघता 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 हा नौखा नवीन असलेला गुहागर विधानसभा मतदारसंघ हा आमदार भास्कर जाधव साहेबांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहिला. आज आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे आहात. 27 तारखेला नेत्रा ठाकूर आपला पक्ष सोडून गेल्या. होय, सर्वांनी आमच्याकडे तक्रार केली, साहेब आपण त्यांना भरपूर दिलात. बांधवानो भगिनीनो, अशा वेळेस जेव्हा आपलं नेतृत्व हे राज्याचं नेतृत्व बनतं तेव्हा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या सहकाऱ्यांवरती विश्वास या नेतृत्वाला ठेवावाच लागतो. हा ठेवावाच लागतो. आणि त्यातनंच आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता. आणि म्हणून त्यावेळेस ज्या गेल्या आपण त्या ठिकाणी फिरलो, आम्ही जबाबदारी घेतली. तालुका प्रमुख सचिन शेठ असतील, मुळे भाऊ असतील, आमचे सचिन जाधव असतील, रविभाऊ आंबेकर असतील, शैलू साळवी असतील, मी सगळ्यांची नावं घेत नाहीत. अनेक लोकांनी त्या ठिकाणी आमचे पिंपरचे निखिल मोरे वगैरे ही सर्व मंडळी असतील, आमचे लतीफभाई लालू वगैरे असतील, या सर्व मंडळींनी आम्ही बाहेर पडलो आणि लोकांपर्यंत गेलो. सचिन शेठ तुम्ही म्हटलात की या ऐका आणि विचार करा, ही संकल्पना माझी नव्हती, ती माझी नव्हती. ज्या वेळेस हा मेळावा घेण्यापूर्वी, ज्या वेळेस या पक्षप्रवेश झाल्यावरती साहेबांनी एक भावनिक असं पत्र, ते काय फक्त भावनिक पत्र तुम्हाला भावनिक करण्यापुरती नव्हतं, तर त्या मनातल्या वेदना होत्या, त्यांचं मन त्यांनी काढून आपल्यासमोर त्या ठिकाणी ठेवलं होतं. त्यांनी एक भावनिक पत्र आपल्यासमोर पाठवलं, व्हॉट्सअपवरती पाठवलं. कधी पाठवलं? रात्री 10 वाजता पाठवलं. ते रात्री 10 वाजता आपण जे पत्र वाचलात, दुसऱ्या दिवशी आम्ही गुहागर रेस्ट हाऊसला त्या ठिकाणी लोकांना भेटण्यासाठी म्हणून आलो. ही गर्दी उसळली आणि लोकांनी सांगितलं की साहेब आपण त्या ठिकाणी त्याच ठिकाणी आपण मेळावा घ्यायचा. आणि आज हा मेळावा पार पडण्याकरता म्हणून जेव्हा आम्ही लोकांच्यात गेलो तेव्हा आम्ही लोकांना म्हटलं की चला साहेबांचे विचार ऐकायला चला. लोक पण चिडून उठलेली होती, लोकांनाही राग आला होता, लोकांनाही घडलेल्या गोष्टी पटलेल्या नव्हत्या. कारण साहेबांनी जे म्हणून त्यांच्या हातात देण्यासारखं होतं ते म्हणून जर या लोकांना दिलं होतं तर यांनी जाण्याचं काय कारण होतं, हे लोक त्या ठिकाणी संभ्रमात होती. आणि म्हणून आम्ही म्हणत होतो की चला साहेबांचे विचार ऐकायला चला. त्यावेळेस लोक आम्हाला म्हणत होती साहेब मी इतक्या गाड्या आणतो, मी तितक्या गाड्या आणतो, इतकी गर्दी करू, आपण आपली ताकद दाखवू. त्यावेळेस मी लोकांना सांगत होतो की आपले आमदार भास्कर जाधव साहेब हे गर्दीच्या पलीकडे गेलेला आपला नेता आहे. हा गर्दीच्या पलीकडे गेलेला आपला नेता आहे. त्यांना गर्दी कोणाला दाखवण्यासाठी करण्याची गरज नाही आहे. ज्या ज्या वेळेस म्हणून आमदार भास्कर जाधव साहेबांवरती कोण घाव घालण्याचा प्रयत्न करतो, कोण घात करण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळेस म्हणून जनता आपोआप त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहते. आणि ते आपण सर्वजण राहिलेला आहे. आणि म्हणून कोणाला दाखवण्याची गर्दी करण्याची काही गरज नाही आहे. कारण ह्यावेळेस फक्त घात नाही झालाय, तर ह्यावेळेस विश्वासघात झाला. ह्यावेळेस विश्वासघात झालेला आहे. आणि म्हणून कोणालाही आपण ओढून ताणून नेण्याची गरज नाही. लोक स्वतःहून त्या ठिकाणी जमतील. आणि म्हणून साहेबांनी एक स्लोगन दिलं होतं, ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं. आज तुमच्यापेक्षा जास्त मी आतुर आहे. एरवी आमची दोघांची त्या ठिकाणी चर्चा होते एखाद्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी, ह्यावेळेस झालेली नाहीये. कारण मी वेगळा फिरत होतो, ते त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त होते. या ऐका आणि विचार करा असं साहेबांनी का नाव दिलं असेल हा मी देखील त्या ठिकाणी ऐकतो. आणि म्हणून मला देखील आपल्याप्रमाणेच मी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी फार आतुर झालेलो आहे. साहेबांनी एक पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जे म्हणून गेले ते स्वार्थासाठी म्हणून गेलेत. हे एक पत्रामध्ये उल्लेख होता. बांधवांनो भगिनीनो, आपण पूर्वी 2012 साली या जिल्हा परिषद या तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषद गट होते. नंतर 4 जिल्हा परिषद गट झाले. आज पुन्हा 5 जिल्हा परिषद गट झालेत. बांधवांनो भगिनीनो, गट रचना बदलली. परंतु या ठिकाणी आमचे अतुल, मगाशी त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, अतुल लांजेकरांचं, तेही त्या ठिकाणी गावोगाव जाऊन आमच्यासाठी फिरले, पक्षासाठी म्हणून फिरले. विचारा, त्या ठिकाणी अतुल लांजेकरचे झोंबडी गाव असेल, कौंडर काळसूर असेल, त्या ठिकाणी मढाळ असेल, त्या ठिकाणी सुरळ असेल. आम्ही सांगत होतो की ही लोक जी गेली आहेत ती स्वार्थासाठी गेली आहेत. स्वार्थ म्हणजे इतका की अजून निवडणुका लागलेल्या नाही आहेत. परंतु
ही 4 गावं ज्यांची मी आता नावं घेतली, ती 4 गावं ही आज त्या गटामध्ये, वेळणेश्वर गटामध्ये राहिलेली नाही आहेत आणि त्याच्यामुळे तुमची गरज त्यांना राहिलेली नाही. कोणाकडे आल्या? कोणाकडे आल्या? कधीच आल्या नाहीत. त्या 4 गावांमधनं त्यांनी फार फिरण्याचा त्रास घेतला नाही, परंतु पलीकडचं एक छोटं गाव पाली, ते पाली गाव त्यांच्या मतदारसंघात जात आहे, गटात जात आहे आणि म्हणून पालीत 4-4 वेळा गेल्या. परंतु बाजूच्या मडाळमध्ये इथं आमचे अजय आलेले आहेत. तुमच्याकडे किती वेळा आल्या की चला माझ्यासोबत सांगायला? बांधवांनो, भगिनींनो, हेच मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे. हाच स्वार्थ आहे की जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली असताना देखील त्या पक्ष सोडून गेलेल्या आहेत. त्या फक्त आणि फक्त निवडणुका लढण्यासाठी गेलेल्या आहेत. परंतु मला आपल्या सर्वांच्या साक्षीने एकच सांगायचं आहे, 2007 साली नेत्रदे तुम्ही पडल्या होतात. तुम्ही पडल्या होतात. अनेक तुमच्यासोबतचे जे कोणी इथं आता 2007 साली सगळेच पडले होते. ज्यांना ज्यांना म्हणून तिथं 2007 साली पराभव पत्करायला लागला, त्याच लोकांना, त्याच गटातनं, त्याच तालुक्यातनं उभा करून आमदार भास्करराव जाधव साहेबांनी त्या ठिकाणी निवडून आणलेले आहे, विसरू नका. हुंगण्या गुरुजी त्या ठिकाणी पडव्या गटामध्ये पडले होते. नेत्रताई ठाकूर त्या ठिकाणी ह्या गटामधनं पडल्या होत्या. ह्या पूनमताई पाष्टे त्या ठिकाणी पडल्या होत्या. आणखी घोगरमधनं पण मी आता नाव घेऊ इच्छित नाही, परंतु तेही पडले होते. त्या सर्वांना उभी केली आणि त्या सर्वांना त्याच भागातनं निवडून आणली. ही किमया आमदार भास्करराव जाधव साहेबांची आहे. आणि म्हणून तुमच्यासारखी एखादी फांदी या वटवृक्षाची, भास्कर जाधव नावाच्या वटवृक्षाची गळली म्हणून नवीन फांदी येणार नाही असं काही कोणी समजण्याचं कारण नाही. नवीन फांदी येणार नाही असं कोणी समजण्याचं कारण नाही. कारण वटवृक्ष अजून मजबूत आहे, त्याचं मूळ अजून मजबूत आहे. अजून नवीन फांद्या आपण तयार करू. त्या ठिकाणी आपण अजून नवीन फांद्या आपण तयार करू. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात या सभागृहामध्ये. या सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा मी आलो त्या वेळेस खारवी समाज फार मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला असायचा. आत्ता गाडी देताना 5-10 मिनिटापूर्वी आमची चर्चा झाली. मुळे भाऊ होते, मी होतो, साहेब होतो. फार वेदना झाल्या. आम्हीही माणसं वेदना एवढ्या करतात झाल्या की ज्या भारतीय जनता पार्टीने तुमचा आयुष्यभर मतदानासाठी वापर केला, काहीही तुमच्याकडे विकास काम केलं नाही, काहीही तुम्हाला दिलेलं नाही. का? त्यांच्याकडे सत्ता नव्हती, आमदारकी नव्हती, सगळं काही होतं, परंतु दिलं नाही. तुमचा फक्त आणि फक्त मतदानासाठी त्या ठिकाणी वापर केला गेला. एखादी कुठली निवडणूक आली की रस्त्याचं पत्र नाचवायचं, चुना टाकायचं, हे उद्योग बरेच झाले. परंतु थेट साहेबांनी रस्ते बंधारे करून तुमची घरं तर वाचवलीच. ते त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी केलं. परंतु 7-17 नव्हे तर 70 पिढ्या, 100 पिढ्या पुढची त्या ठिकाणी तुमच्या घराखालच्या जमिनी ह्या तुमच्या नावावर होण्यासाठी म्हणून प्रयत्न करून ती आज तुमच्या नावावरती होत आहेत. हे 70 पिढ्या हे काम पुढचं चालू राहील. आम्ही राहू नाही राहू, परंतु हे तुमचं नाव का घर तुमच्या नावावर होईल. अशा प्रकारचं भरीव का आमदार भास्करराव जाधव साहेबांनी केलं. त्यांनी आमच्यापासून फारकत घेण्याचं कारण काय, हा आमची चर्चा त्या ठिकाणी चालू होती. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, हटू नका, काळजी करू नका. त्या ठिकाणी आपण बाहेर पडू. आम्ही तर निश्चय केलेलाच आहे. 2007 साली या मतदारसंघामध्ये एखादा ग्रामपंचायत सदस्य पण नव्हता. आज हे फुललेलं व्यासपीठ दिसतंय. कोणी माजी सभापती आहे, कोणी पंचायत समिती सदस्य आहे, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी सरपंच आहे, कोणी माजी सरपंच आहे. आज हे व्यासपीठ त्या ठिकाणी तुम्हाला फुललेलं दिसतंय. ते पुन्हा नंदनवन आपण फुलवल्याशिवाय शांत बसायचं नाही. हा निर्धार आणि निश्चय आजच्या निमित्ताने आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि तो आपण करून आज या ठिकाणावर बाहेर पडू. अशा प्रकारचे आग्रह आणि विनंती करून आपल्या सर्वांना आपली रजा घेत असताना आपल्या सर्वांना नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे पक्ष बांधवांना, भगिनीनो, अडचणीत असताना आम्ही पण पळून जाऊ शकलो असतो. 1939 मध्ये अवघे भास्कर जाधव साहेब जेव्हा येतात तेव्हा एका त्या आमदाराचं महत्त्व त्यांना किती वाटत असेल हा विचार तुम्ही केला. परंतु आमचं ठरलंय, पक्ष अडचणीत आहे, उद्धव साहेबांना घेरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. आणि म्हणून काही जरी झालं तरी पक्षाला आणि उद्धव साहेबांना त्या ठिकाणी आपण सोडायचं नाही. आपण सोडायचं नाही, आपण लढायचं. काय होईल होऊन वाटेला संघर्ष येईल. तो या व्यक्तीने आयुष्यभर केला. आयुष्यभर माझ्या वडिलांनी संघर्ष केलेला आहे. आणि त्यामुळे आणखी काही वर्ष संघर्ष करायला लागला तरी चालेल. परंतु अजून 4 वर्ष आमदारकीची शिल्लक आहेत. आज ज्यांच्या मागणं काही लोक नाचत गेलेत त्यांनी फक्त एक विचार केला पाहिजे
आम्ही 2007 साली एखाद्या पडलेल्या 2012 निवडून आणू शकतो, तर पुन्हा एखादा व्यक्ती जर बाजूला गेला असेल तर नवीन तयार करून पण एवढी ताकद साहेबांमुळे त्यांच्यामध्ये हे चैतन्य आहे. परंतु जर का तुम्ही ज्यांच्या मागण्या गेलायत त्या पडल्या, तर उद्या तुम्हाला वाली कोण हाही तुम्ही बांधवानं भगिनीनं विचार केला पाहिजे. आज 3 वर्ष अंकुशजी 3 वर्ष आम्ही कोणी जिल्हा परिषद सदस्य नाही. प्रवीण शेटनी पत्र द्यावं, नेत्रा ठाकूरांनी पत्र द्यावं, विक्रांत जाधवांनी पत्र द्यावं, महेश नाटेकरांनी पत्र द्यावं आणि आमदार भास्करराव जाधव साहेबांनी आमची कामं मंजूर करावी. जेवण वाढतो जो माणूस तो काय म्हणतो, घे रे 2 घास जास्तचे घे, 2 वडे अधिक घे, काय लाजतोयस खा तू. त्याला काय बोलायला, त्याला फक्त जेवण त्याच्यामुळे यांनी फक्त वाढण्याचं काम केलं. जेवण सगळं बनवून हे आमदार भास्करराव जाधव साहेब देत होते. त्यांनी केलेली विकास कामं हे फक्त पत्र घेऊन तुम्ही पुढे जात होतात. तुम्ही काहीच केलं नाही असं आम्ही अजिबात म्हणणार नाही. परंतु जर का कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने प्रचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जसं तसं उत्तर देणं आपलं काम आहे. एवढं सर्वांनी आपण आजच्या निमित्ताने निश्चय करूया. पुन्हा या ठिकाणी या जिल्हा परिषद गटातनं शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकवूया, हा निर्धार आणि निश्चय करूया आणि आपल्या सर्वांना होऊ घातलेल्या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विक्रांत दादा. या ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुख